नेऊन दिलं काय परीले ताईच्या घरी? काही म्हणत होती काय ताई, काऊन आणून दिलं म्हणून परीले? हो, विचारणार तर आहेच ना. सकाळी सकाळी नेऊन देईन ताईच्या घरी तर ताई विचारणारच आहे ना, कशी काय आली बा, काऊन आणून दिलं. सांगितलं मग ताईले, तू या वहिनीले बरं नाही वाटून राहिलं म्हटलं, त्याच्यानं राहू दे आजच्या दिवस. आणि पाहिजे म्हटलं तिले. हा काय तर काय म्हणे मग? काही नाही, काय झालं म्हणे वहिनीले, लय सिरियस आहे काय म्हणे. मी म्हटलं सिरियस नाही आहे, पण आता आराम करण म्हटलं, लक्ष राहते नाही राहत, नाही तर झोपून राहील. आणि इकडे खेळता खेळता कुठं गेली, भेव लागते ना रोडवर की जायचं, त्याच्यानं आणून दिलं म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, राहू दे म्हणे, मग 1-2 दिवस पाहतो म्हणे तिले. नाही व, 1-2 दिवस राहीन काय ते? हा राहणार नाही ना, रडन ना. संध्याकाळी घेऊन ये जा तिले. हो घेऊन येईन ना. तर करतं काय मग तयारी? चाल ना, दवाखान्यात चाललो जाऊ. आता तुमचा ऑफिसला जावाचा टाईम झाला, तर एक काम करा, तुम्ही तयारी करा आणि ऑफिसमध्ये चालले जा. संध्याकाळी आल्यावर संध्याकाळी आपण दवाखान्यात जाऊ आणि तिकडच्या तिकडे मग ताईच्या घरी जाऊ परीले आणाले. आता राहू द्या ना, आळशी येते मला. उठा, अंग पाय धुवा, तयारी करा. राहू द्या ना, एक तर मला बरं नाही वाटून राहिलं. संध्याकाळी पाहू. रिंकू, तब्येतीवर पहिले लक्ष द्यावं लागते. कालच म्हटलं होतं चाल दवाखान्यात, तर नाही. आज राहू द्याजी, आज बरं वाटून राहिलं, कालच्यापेक्षा चांगलं वाटून राहिलं. ऐकत नाही तू. काल म्हणत होती चांगलं वाटते ना, आज अजून म्हणतं का कालच्यासारखंच लागून राहिलं मले. घाबरल्यासारखं लागते, थकल्यावारी लागते, मळमळ लागते. म्हणजे रोज रोज काय होई? कधी म्हणतं चांगलं लागते आणि कधी म्हणतं कालच्यासारखं लागते. त्याच्यापेक्षा चाल ना, डॉक्टरला दाखवून देऊ काय आहे तर. डॉक्टर सांगतेस मग. बरं ठीक आहे ना, जाऊ ना आपण दवाखान्यात, पण आताच नाही, संध्याकाळी जाऊ बा. आता मी आराम करतो. करू द्या ना तुम्ही. आराम करू द्या, मग मला बरं वाटन. खरंच सांगतो, मला आराम करू द्या बा. दिवसभर परीले पा, घरचे कामं करा. आराम करायला नाही भेटत मला. तिच्यानंच मला कमजोरी येते. तिले पाहू पाहू, तिले पाहू पाहू. तुमचं काय आहे, मस्त सकाळी तयारी करता आणि चालले जाता दिवसभर ऑफिसमध्ये, नो टेन्शन. आणि घरी आल्यावर थोडंसं तिले पाहतही नाही, घेऊन जाऊ तिकडे कुठं घुमाले तर माया भरोशावरच ठेवता. मग मला कमजोरी नाही येणार काय? कमजोरी आली मला तिच्यानं, परीच्यानं. तुम्हाला सांगा तर तुम्ही मजाकीवरच नेता. दिवसभर काय करतं, आराम करत जाय, आराम करत जाय. करू देते काय ते आराम? झोपतही नाही. झोपावतीले तर झोपत असतं नाही ते. बरं ठीक आहे, घेऊन जाईन मी संध्याकाळी, घेऊन जाईन घुमाले तिला. रोज घेऊन जाईन संध्याकाळी, तू टेन्शन नको घेऊ. मग नाश्ता नाही करत काय? करून घे ना. नाश्ता करून घे. नाही ना, मी ना काहीच खावायची इच्छा नाही होऊन राहिली. तुम्ही करून घ्या, मला नाही करायचं आहे. बरं ठीक आहे, मी बनवून ना. तुले नाही बनवायला लावत मी बनवतो नाश्ता, मस्त पोहा बनवतो. खाशीन काय? पोहा खाशीन का उपमा खाशीन सांगून दे, मी बनवून आणतो, मग दोघे जण खाऊ. राहू द्या ना व, तुम्ही कायले तकलीफ घेता, कायले कामं वाढवता तुम्ही. जा बरं तुम्ही. मस्त तयारी करा आणि ऑफिसमध्ये जा. आणि तिकडे बाहेर मस्त जेवण करून घे जा, नाश्ता करून घे जा. आजचा दिवस. याच्यात कोणते कामं वाढते? मी बनवतो पोहा. 5 मिनिटात आणतो मी पोहा बनवून. मस्त नाश्ता कर, चहा पे, मग तुला चांगलं वाटन. बरं वाटन. झोपल्या झोपल्या राहिले ना, बरं नाही वाटत, आणखी बिमार पडल्यासारखं लागतं. हेही नाही ऐकत बापा. पुढं पुढं होते. एखाद्या दिवशी बाहेर जाऊन खाऊन घ्यावं तर नाही, घरचंच पाहिजे त्याईले. पोहा बनवतो म्हणते, आता काय माहीत कसे बनवते ना काय बनवते. बनवता तर नाही येत त्याईले. काय करून राहिली हे किचन मध्ये? पोहा बनवतो, पोहा बनवतो. नुसते भांडे वाजून राहिले. सालगड्या, मीच जातो अन पाहतो त्याईले काय करून राहिले हे. तर पूर्ण माझे कामं वाढून ठेवन किचनमध्ये. काय करून राहिले हो तुम्ही? भांडे खाऊन वाचून राहिले. आणि काय होईजे एवढे मोठे टमाटे, कांदे, सांबार म्हणतो मी, मिरच्या. काय होय दिसून नाही राहिलं काय? पोहा बनवतो ना मी. पोहा बनवतो आपल्यासाठी आणि थोडेसे पापड तळतो म्हटलं. मुंगाचे पापड आवडते ना, तर तळतो म्हटलं 2-4 आपल्यासाठी. अन पोहा एवढा मोठा घ्यावा लागते? जास्त झाला काय पोहा? जास्त काय, लयच जास्त आहे ना. किती, अर्धा किलो काढला काय तुम्ही? काय माहित, अंदाजे घेतला आता मी पोहा. अर्धा किलो आहे का 1 पाव आहे माहित नाही, अंदाजे घेतला मी. अहो लय मोठा आहे ना तो. एवढं मोठं नाही लागत आपल्याला, थोडंसं लागते 2 जणाले. एवढा मोठा पोहा 7-8 जण खाईन म्हटलं, 10-12 जण खाते. लय होईन ना, कमी करा कमी. बापरे, लय झाला मग पोहा. बरं झालं आली तू तर, नाही तर मी बनवत होता आता एवढाही. बनवतो ना मी, बनवतो. जाय तू आराम कर रिंकू, आराम कर.
इथंच बसतो मी आणि तुम्हाला रेसिपी सांगतो पोहा कसा कसा बनवा लागते तर. आणि हा पोहा म्हटलं ठेवून द्या पूर्णचं पूर्ण, थोडंसं घ्या फक्त वाटीभर. फक्त वाटीभर काहून? दोघा जणाला होऊन जाईन काय वाटीभर पोहा? हो होऊन जाते, मी जास्त नाही खाणार, थोडंसं खाईन. तुमच्या ह्याच्यातलंच खाऊन घेईन ना मी. बरं 2 वाटी घेऊन घेतो. उभ्या राहिल्या नाही मला घुमल्यासारखं वाटते. बस ना मग खाली बस. तुला याचं कोण सांगितलं होतं आराम कर म्हणा, तर तूही ऐकत नाही. बरं सांग मग कसा कसा बनवा लागते पोहा? पोहा पहिले धुवून टाका मस्त 2 पाण्यानं, चांगला पोहा धुवून टाका आणि मग कढई ठेवा. बरं पहिले पोहा धुवून टाकतो आणि मग गॅस चालू करून कढई ठेवतो. आणि पोहा कायच्यात बनवू रिंकू? गंजात बनवू काय? नाही ना व, गजात कायले बनवता? कढई ठेवा ना, कढई आहे ना आपल्या घरी, कढई ठेवा लहानवाली. कढई ठेवा, त्याच्यात थोडंसं तेल टाका आणि मग तेल गरम झाल्यावर थोडीशी राई आणि जिरं टाका त्याच्यात. आणि ते झाल्यावर मग त्याच्यात गोडलिंबाचा पाला, मिरच्या आणि कांदे. बरं थांब, तू थोडीशी थांब. एक एक सांग, एकानं नको सांगू, नाही तर भुलून जाईन मी. एक एक सांग. पहिले मी गॅस चालू करतो, कढई ठेवतो आणि तेल टाकतो. बरं सांग मग आता. कांदे आणि मिरच्या टाकले, आता काय टाकू? आलू टाका ना आता त्याच्यात, आलू टाका. अरे आलू कापाचा भुललो मी. आता कापू काय मग? कापतो आणि टाकून देतो. बरं जाऊ द्या, नाही कापले तर नाही कापले तुम्ही. जळून जाईन ना ते, तोपर्यंत राहू द्या. बिना आलूचा खाऊन घ्या आज पोहा. तर आता कांदे मिरच्या टाकले, आता शेंगदाणे टाका त्याच्यात. शेंगदाणे पकू द्यायचा चांगल्यानं आणि कांदे मिरची पकू द्या. आणि मग त्याच्यात मीठ आणि हळद टाका आणि मग पोहा टाका आणि मिक्स करून घ्या. आणि मीठ पाहिजे कमी जास्त, कमी झालं असेल तर थोडंसं टाकून द्या. आणि मग गॅस बंद केल्यावर वरून सांबार टाकून द्यायचा. झाला पोहा. काय कठीण काम आहे का पोहा बनवणं? सोपंच आहे, पण माणसाले कठीण जाते. तुम्हाला तर पहिले कठीण जाते. काय मी आता भाजी बनवतो ते काय तर टमाटर घे कापून. कधी बनवला नाही त्याच्यानं बनवता नाही येत. आता आहे ना तू, त्याच्यानं टेन्शन नाही आहे मला. बरं बनवा मग लवकर लवकर. बस 5 मिनिट थांब आता तू. 5 मिनिटात देतो मस्त गरम गरम पोहा. रिंकू पोहा तयार आहे आता. मस्त बनला पोहा, एकदम टेस्टी. हाव काय? पाहतो ना आता किती टेस्टी बनवला तुम्ही तर. बरं खाऊनच पाय ना आता, गरम गरम देतोच मी, खाऊनच पाय. अम्माय खालीच बसले काय हो तुम्ही? चटई की घ्या ना. खालीच बसले नाही तेव्हा तर बसाले नाही पाहत. चटई मागता बसाले आणि आज खालीच बसले. काय होते मग, तू इथं खालीच बसली आहे ना, त्याच्यानं मी खालीच बसलो मग. असं हाव काय? हाव काय म्हणजे हाव काय? तू जिथं बसतीन तिथंच बसन ना मी. कमी जाऊ आता घराच्या बाहेर बसाले नाही ना. नाही तशी नाही म्हणत मी. तुम्ही नेहमी चटईवर बसता आणि आज कसे काय खाली बसले बा, त्याच्यानं म्हणून राहिले चटई घ्या. चालते ना, चालते चालते, काही नाही होत. बापा कोणी कोण? आज तर लय प्रेमी येऊन राहिलं वाटते. लय जास्त प्रेमी येऊन राहिलं काय? कुठं घुमा फिराले तर नाही जावाच आहे ना तुम्हाला? त्याच्यानं लाळागोळी तर नाही लावून राहिले तुम्ही? सकाळी सकाळी पोहा बनवू दे आणि त्यासाठी चहा बनवतो आणि नाश्ता बनवतो. कुठं चालले काय? कुठचं प्लॅनिंग केली असेल तर सांगा बा. जाऊ नका सध्याच, एक तर मला बरं नाही वाटून राहिलं. अरे यार तसं गिसं काही नाही आहे. आता करू नये काय मी? तुले बरं नाही वाटून राहिलं तेवढं तर करूच शकतो ना मी तुझ्यासाठी. आता हे सगळं तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करण? आणि आता मी गर्लफ्रेंड बी नाही पटवू शकत. नाही तर पटवली असती एखादी. तिच्या संग गेलो असतो घुमा फिराले. अच्छा तर आता तुम्हाला गर्लफ्रेंड पाहिजे नाही? बोर झाले काय मायापासून? बोर झाले काय म्हटलं? गर्लफ्रेंडवर आले तुम्ही? नाही नाही बोर नाही झालो मी. गर्लफ्रेंड नाही पाहिजे. तू असल्यावर मला काय गर्लफ्रेंड पाहिजे? माझ्याजवळ एवढी चांगली बायको आहे, मस्त समजदार. नवऱ्याची किती काळजी राहते बायकोले. बायकोले? हो बायको म्हणजे तू ना, तूच होय ना बायको. किती समजदार आहे. मस्त सकाळी उठते, डब्बा बनवून देते. संध्याकाळी आल्याबरोबर हातात चहा देते, पाणी देते. किती कदर करतो तू. तुला कोणत्याच गोष्टी सांगा नाही लागत. तूच तर मला मस्त परफेक्ट आहे. आणि आता काय दुसरी तिसरी पाहिजे? तूच चांगली आहे माझ्यासाठी. आता गर्लफ्रेंड नाही पाहिजे ना कोणी नाही पाहिजे, मला फक्त तू पाहिजे. जास्त इतरून राहिले असं वाटते आता मला. चांगलं आहे. थोड्याशा करा लागते गोष्टी, बरं वाटते मग. नाराज नाही राहायला लागत, चांगलं राहायला लागते हसत खेळत. चांगलं वाटून राहिलं आता. चांगलं वाटून राहिलं म्हणजे मला चांगलं वाटलं पाहिजे म्हणून तुम्ही असे बोलून राहिले काय खोटं नाटक? मनातून म्हणून राहिले का फक्त माय मन ठेवासाठी वर बोलून राहिले? नाही हो रिंकू, खरंच सांगतो मी मनापासून बोलून राहिलो. जे काही आहे ते माझ्या मनातल्या गोष्टी सांगून राहिलो. खरंच सांगतो ना, लय चांगली आहे तू. नाही नाही रिंकू, तुझ्या मन ठेवासाठी नाही म्हणत,
भले मी कधी म्हटलं नसन तुले, पण आज खरंच सांगतो, मले तुझ्यासारखीच बायको पाहिजे होती, खरंच सांगतो. अन देवाच्या कृपेनं भेटली मले, माय नशिबात होती तू. अन 7 जन्मासाठी तूच पाहिजे. हाव काय? काहून तुला नाही पाहिजे काय मी? मी नाही आवडत काय तुले? नाही बा, मला नाही आवडत तुम्ही. अमाय, मजाक करून राहिली ना मी. तुम्ही तर खरंच नाराज झाले. अव, मजाक करून राहिली मी. तुम्हीच आवडता मला आणि तुम्हीच पाहिजे मला 7 जन्मासाठी. कोणीच नाही पाहिजे मग. हो काय? कर मग आता मस्त नाश्ता कर, नाही तर पोहा थंड होऊन जाईन. बरं घे, गोष्टी होत राहते आरामात. एवढं मोठं नाही खात तुम्ही, थोडंसं द्या ना मला. घ्या ना, याच्यातलं अर्ध घ्या बरं तुम्ही. एक काम कर, जेवढं खाणं होईन तेवढं खाय, बाकीचं मग खाजो. खाय, थोडं थोडं खाय, जेवढं खाणं होईन तेवढं. तू खाशीनच नाही तर बरं कसं वाटन? थोडं थोडं काय, थोडं थोडं काय, आणि दिवसभर खात राह थोडं थोडं. पाय मग संध्याकाळी कशी टणक होऊन जाशील तू. तू हे काम कसं आहे, काही दुखलं काही म्हणजे तर खातच नाही तू. खायलाच नाही पाहत, त्याच्यानं तू आणखी मग गळल्यासारखी होतं. थोड्या थोड्या वेळानं, अर्ध्या अर्ध्या घंट्यानं, एका घंट्यानं थोडं थोडं खात राह. पोहा खाय, आता फल फ्रूट खायच आपल्या घरी. ते खात जाय. खाल्ल्यानं ताकद येते, एनर्जी भेटते अंगाले. बरं ठीक आहे, खातो मी. पहा मग, अशी सेवा करणं चालू आहे बायकोची. करा लागते, दुखलं सुखलं म्हणजे. माणसाचं दुखते सुखते तर बाया धावून येते, नाही काय? मग आपण नाही केलं पाहिजे काय? बायकोचं दुखलं सुखलं म्हणजे करा लागते. आपण नाही करणार तर कोण करणार आहे मग, नाही काय? बरोबर आहे ना? या मग तुम्ही बी नाश्ता करायला. पोहा बनवला बा. रिंकू, सांग ना कसा बनला पोहा? मस्त बनला, मस्त टेस्टी बनवला ना तुम्ही. पहिल्यांदा बनवला पण मस्त बनवला, टेस्टी बनवला. टेस्टी बनला म्हणते पोहा. या मग लवकर लवकर. अन परीनं केला असं नाश्ता? केला काय? मी गेलो तेव्हा बाई नाश्ताच बनवून राहिली होती. केला असन तिनं आतापर्यंत. रडली गिळली तर नाही ना? ते मांग गीतं नाही लागली होती ना तुमच्या? नाही नाही, रडली गिळली नाही. आता बाईची लेकरं आहे तर खेळत राहते त्याच्या संग. लावून पहा लागन मग दुपारी गी फोन ताईले. हो, लावून पाहिजे ना. रिंकू, ह्या झाडून बरोबर झाडता नाही येत, हात दुखून जाते झाडू झाडू. अव, पण तो झाडू घेतलाच कायले तुम्ही? काय झाडून झाडा लागते काय? मोठा झाडू घ्या ना, लंब्या दाढीचा. त्या झाडून झाडता येते काय? ते आणलं खेळासाठी. परी झाडू उरतो मम्मी, झाडू लावतो मम्मी, तिच्यासाठी आणला तो खेळाले. त्याच्यानं भिडले तुम्ही झाडाले. लंबा झाडू घ्या ना, लंबा झाडू घ्या, त्याच्यानं झाडता येते. पण तुम्ही झाडूनच काऊन राहिले? राहू द्या ना. कचरा इथं नाही आहे जास्त. करन ना मी दुपारी कामं, तुम्हालाही नाव धीर नाही. हे करू काय आणि ते करू काय? जा ना तुम्ही ऑफिसमध्ये. जा ना, कपडे कायले खराब करता? टाईम आहे ना ऑफिसमध्ये जावाले. काय आतापासून जाऊन बसू काय तिथं? आतापासून जाऊन बसू काय मी? बाकीची येवाचीच राहत नाही. जातो मी बरोबर, माझा टाईम झाल्यावर जाईन मी. 9 वाजता निघन करून. 9 वाजाले टाईम आहे. पण म्हटलं अंगपाय धुवून आहे तुम्ही. ऑफिसचा ड्रेस होईन तो. पांढरं शर्ट लवकर खराब होते ना. फालतू दागं वागं लागून जाईन कायचे. मग काय सिव्हिल ड्रेस घालून जा काय? चाललो जाईन. काय होते, एक दिवस घालून गेलो म्हणजे. चाललो जाईन सिव्हिल ड्रेस. काहून आता तुमचे बॉस नाही बोलत काय? नाही तेव्हा तर बोलते, सिव्हिल ड्रेस काहून घालून आले, सिव्हिल ड्रेस काहून घालून आले. आज तुम्ही सिव्हिल ड्रेस घालून जा तर बोलणार नाही काय तुम्हाला? सांगून देईन, आज माझा वाढदिवस आहे म्हणून त्याच्यानं घातला. काय म्हणणार आहे मग? काही नाही म्हणत. अच्छा. आणि तुमच्या ऑफिसमधले लोक काय म्हणन मग तुम्हाला? काय बा, राजेश भाऊचा वाढदिवस काय 2 महिन्यानंतरच येते काय म्हणन? 2 महिने पहिलेच झाला ना तुमचा वाढदिवस, ऑक्टोबर महिन्यात. अरे होले काले, बरं झालं रिंकू आठवण दिली तू. तर बरं झालं, काही हरकत नाही ना. सांगून दे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे म्हणून. काय बायकोचा वाढदिवस आहे तर बायकोनं घातले पाहिजे म्हणून नवीन कपडे. तुम्ही कायले घालून आले असं म्हटलं म्हणजे एखाद्यानं? नाही म्हणन तर काय म्हणन? काहून घालू नाही शकत काय म्हणून? माझ्या बायकोचा वाढदिवस आहे तर माझी खुशी म्हणून घालत असतो म्हणून मी दरवर्षी. बरोबर म्हणजा, पण ठेवून द्या ना झाडू, ठेवून द्या ना. हात दुखला तरी ह्या हातानं झाडू का त्या हातानं झाडू? कायले हात दुखून राहिले? पण तुम्ही ठेवून द्या ना तो झाडू. झोपतो म्हटलं, आराम करतो तर तुम्ही आराम नाही करू देत. माय तोंड चालूच आहे किती वेळचं, बोलणं. डोकं नाही दुखत काय? तर आराम करतो तू. तू कायले बोलून राहिली? करून राहिलो ना मी काम, करू दे मग. झाडूच लावतो मी, मग झालं. कोणी आजूबाजूचे पाहिन तर काय म्हणन आपले पडोशी? पाय बा, मस्त सोप्यावर झोपली आहे आणि नवऱ्याला कामं करायला लावते. बोलून तर चांगलीच राहिली मिट्टू आणि कामं नाही करणं होत काही हिच्यानं असे म्हणन ना. त्याच्यानं म्हणून राहिली. राहू द्या तुम्ही. पहिले मी मस्त आराम करतो, झोप घेतो. झोप घेतल्यावर चांगलं वाटते, मग करन मी दुपारी आरामात कामं कायले करायला लागते? बरं नाही वाटून राहिलं तर करून घे ना आराम. स्वयंपाक काही बनवू नको, काही आणून देतो. पटकन जातो मी मार्केटमध्ये आणि काही घेऊन येतो खावाचं. बरं ठीक आहे बा, घेऊन ये जा तुम्ही, घेऊन ये जा. झाडू ठेवून द्या आता.
हा झाडू घेऊ लोकायले दाखवाच आहे तुम्हाला का मी कामं करून राहिलो म्हणून. राहू द्या, ठेवून द्या तुम्ही. एक दिवस कामं करा ना, लोक मला नेहमीसाठी बोलन रिंकू का नवऱ्याला कामं करायला लावते. ठेवा ते तिकडे. बरं ठीक आहे, ठेवतो मी. घरात जाय ना तू. मस्त बेडरूम मध्ये व्यवस्थित झोपता येते बेडवर. इथं सोप्यावर काय बरोबर झोपता नाही येत. जाय मस्त मस्त झोप. जाय बरं, बेडवर जाय. अहो चांगलं वाटून राहिलं इथं लोटली आहे तर मी. पण बरोबर नाही झोपता येत ना. बरोबर पाय गिय लंबे नाही करता येत. तर जाय म्हटलं, बेडवर व्यवस्थित झोपता येते. जाय मग. ठीक आहे, जातो. आता मी आराम करतो. परेशान नका कर जा तुम्ही. आराम करतो पण आराम करून राहिली मी, पण वाटून नाही राहिलं मला आराम करून राहिली म्हणून. तुमच्या संग बोलाच लागून राहिलं मला प्रत्येक गोष्टीसाठी. ठीक आहे, नको बोलू तू, आराम कर. मी नाही बोलत आता. मी जातो बाहेर, काही घेऊन येतो. सांग ना मग काय आणा लागते. काय खाशील? समोसे, इडली वडा, काही अजून आणू? भेल. सांग ना काय आणू? पास्ता आणू, पिझ्झा आणू, बर्गर आणू, काही ढोकळा आणू? सांग ना. डोसा खाशील काय? पाय यायला आताच म्हटलं का मला बोलायचं नाही आहे, मला आराम करायचा आहे, तरी चालू आहे यायचं काय आणू. जाणो तुम्ही तुमच्या मतानं काही घेऊन या. काही खाईन बा मी, काही खाईन. जे आणान तुम्ही ते खाईन मी. जा आता तुम्ही, जा लवकर. मग तुमचा ऑफिसचाही टाईम होते. मग मलाच म्हणान तू यानं उशीर झाला. लागतेच किती टाईम? आहेस किती दूर? 10 मिनिटात ताण होते. पटकन जातो पटकन येतो. बरं जा बा, घेऊन या. चला मग, आता मी मस्त मार्केटमध्ये जातो. पाहतो काय आणायचं आहे काय नाही. मार्केटमध्ये जाऊन विचार करायला लागेल. काहीतरी मस्त टेस्टी आणतो आणि खातो मग दोघे जण. आताच नाही म्हणा, आताच नाश्ता वाष्टा झाला. दुपारसाठी आणून ठेवतो. मी तर चाललो आता ऑफिसमध्ये. रिंकूसाठी पाहिजेच ना. आज बरं नाही वाटून राहिलं तिले तर. चला मग मी जातो मार्केटमध्ये आणि आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग नवीन भागात. धन्यवाद.